प्रत्येक बाळाच्या आयुष्यातील काही क्षण असे असतात जे आयुष्यभर आठवणीत राहतात. आजचा दिवसही तसाच एक खास आणि मंगलमय दिवस आहे. आमच्या लाडक्या बाळाचे आज पवित्र कर्णवेधन संस्कार आहे. तर घरात खूप छान वातावरण आहे आणि 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे कर्णवेधन संस्कार. तर सकाळी देवाची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो बाळाचे कान टोचायला. तर शुभमुहूर्तावर बाळाचे कान टोचण्याचा जेव्हा क्षण येतो तो आई वडिलांसाठी खूप भाविक असला तरी बाळाच्या आयुष्यातील एक सुंदर परंपरेची सुरुवात असते. धार्मिक परंपरेनुसार हा संस्कार आरोग्य, शारीरिक विकास आणि शुभतेचे प्रतीक मानला जातो. बाळ निरोगी, बुद्धिमान, संस्कारी आणि दीर्घायुष्य हो अशी प्रार्थना सुद्धा केली जाते. तर आता इथे आलो होतो आम्ही सोनाराच्या दुकानामध्ये आणि त्याच्यासाठी ना मी अर्ध्या ग्रामच्या बाळ्या घेतल्या होत्या आणि मनगट्यासाठी मणीसुद्धा घेतले होते अर्ध्या ग्रॅमचे. तर आता घरी गेल्यावर मनगट्यासुद्धा ओवायच्या आहेत मला. तर इथं ना आता तो खूप जास्त रडणार होता. मला याचंच टेन्शन आलं होतं आणि तो खूप रडला. लवकर शांतसुद्धा झाला नाही. कसं तरी त्याला शांत केलं आणि आम्ही तिकडनं निघालो. आता घरी गेल्यावरती ना त्याला खोबऱ्याचं तेल लावायचं आहे गरम करून थोडंसं आणि बाकी काहीच लावायचं नाही तुम्ही, त्यानेच नीट होतं ते. तर असं काही होतं आणि आमच्या बाळाला नक्की तुम्ही आशीर्वाद द्या. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.